प्रथम नाणेफेकी जिंकले गेले येथून सी संघानं आणि एक धाडसी निर्णय स्वीकारला। प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आपण पाहतोय। आजच्या दिवसाचा विचार केला गेला 10 संघ एकमेकांसमोर आपले नशीब आजमावतील। तसेच आयोजकांच्या माध्यमातून सूचना आले गेले खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू अनिवार्य राहतील, अन्यथा जर का एक्स्ट्रा खेळाडू आढळला तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल। अतिशय शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतोय, याच्याकडे लक्ष असू दे। हेतून संघ खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू अनिवार्य राहतील, अन्यथा जर का दुसरा खेळाडू आढळला तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल। आयोजकांच्या माध्यमातून मात्र सूचना आली आपण पाहतोय या स्पर्धेचे तर सामन्याला मात्र सुरुवात होईल। आपण पाहतोय आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत असेल। ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल, मेन पंचांच्या भूमिकेत बबनजी पारधी आणि स्क्वेअर लेगचे पंच नरेशजी चौधरी आपण पाहू शकाल। सामना 4 षटकांचा आणि कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असेल। आपण पाहतोय सलामीची ओपनिंग ब्लास्ट जोडी आपण पाहू शकाल। येथून सी संघाच्या माध्यमातून समीर आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय भरत, ही विस्फोटक जोडी आपण पाहू शकाल। स्ट्राइक ऑन वरती समीर हा फलंदाज, तर पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल आपण पाहू शकाल। सामन्याला सुरुवात होईल। आपण पाहतोय गणपती बाप्पा मोरया, सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल। आपण पाहतोय पॉवर सर्कलचा पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती एरमाल टीमच्या माध्यमातून गोलंदाज गुरुनाथला आपण पाहतोय। पॉवर सर्कलचं षटक फार महत्वाचं राहील, कारण इथून जर का या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमा केली तर नक्कीच चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। पहिलाच फटका कमालीचा आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना हेतून सी टीमला आपण पाहतोय 0 या धावसंख्येवरती। डीजे तर दोन्ही संघांसाठी मात्र एक रिव्ह्यू दिला जाईल। हाईट फॅक्टर साठी आणि रनआउट साठी फक्त हा रिव्ह्यू असेल, याच्याकडे लक्ष असू द्या। मात्र जर का रिव्ह्यू गमावला तर त्यानंतर मात्र आपल्याला रिव्ह्यू दिला जाणार नाहीये। मात्र पहिल्याच धक्का लागला जातो 0 या धावसंख्येवरती। अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गुरुनाथच्या माध्यमातून। पहिला चेंडू कमालीचा फेकला होता, वेगवान चेंडू जरूर होता, मात्र त्याला प्रॉपर कनेक्ट करता आलं नाही समीर या फलंदाजाला आणि 0 या धावसंख्येवरती मात्र मैदान सोडावं लागला। मात्र इथून या दोन्ही फलंदाजाला एक चांगली साजेदारी करावी लागेल। एक चांगली साजेदारी जर का रचली तर नक्कीच या 4 षटकामध्ये चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। तर पुढचा चेंडू फेकला जाईल मयूर साठी, अतिशय वेगवान चेंडू, अपील मध्ये उत्साह आपल्याला फार पाहायला मिळाला, विश्वास कमी आणि निर्धाव चेंडू सांगता आपण पाहू शकाल। कमालीची गोलंदाजी पेश करत असताना मैदानामध्ये गुरुनाथचं कौतुक करेन, फार वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू आपण पाहतोय, कारण पॉवर सर्कलचं षटक फार महत्वाचं राहील। या षटकामध्ये जर का चांगली गोलंदाजी दाखवली तर नक्कीच आपली पॉवर प्रस्थापित करेल मैदानामध्ये गोलंदाज गुरुनाथला आपण पाहतोय। तिसरा चेंडू फेकला जाईल, अतिशय सुंदर चेंडू ब्लॉकरला फेकला होता, मात्र तोपर्यंत चेंडूची उचलून फेकी केली जाईल, तोपर्यंत मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय। अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल, खराब फेकी मात्र बॅकअप सुंदर राहिला गेला आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही। या 2 धावेने मात्र संघाचा अकाउंट ओपन होईल, संघाचा मात्र श्रीगणेश झाला गेला। आपण पाहतोय बॅटिंग करत असताना हेतून सी संघाला आपण पाहतोय 2 धावा धावपुस्तकावर लागल्या गेल्यात। इथून मात्र हेतून सी संघाच्या खेळाडूंना मात्र प्रश्न विचारला जाईल की काय, कारण प्रथम नाणेफेकी जिंकली होती, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, अद्यापर्यंत मात्र थोडासा बॅकफुटला बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल। शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाही। विकेट किपर बालचंद्र सप्राचं कौतुक करावं लागेल, कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद असताना अवघ्या 3 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये पेश करत असताना गुरुनाथचं कौतुक करेन, अद्यापर्यंत 4 चेंडू फेकी केलेत मैदानामध्ये, एक सफलता प्राप्त केलेत आणि कमालीची गोलंदाजी दाखवत असताना मैदानामध्ये, कारण पॉवर सर्कलचं षटक फार महत्वाचं षटक आपण पाहतोय। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली गेली, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि लॉंग ऑन ला पाहू शकाल। पुढचा चेंडू अप ट्रॅकर जरूर होता, मात्र ऑन साइडला कमालीचा फटका आपण पाहू शकाल आणि आलेला हा दमदार चौकार
या इनिंग मधला पहिला चौकार आपल्याला भरतच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे। या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद असताना 7 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती, मात्र 5व्या चेंडूवरती शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला होता आणि कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला। 4 धावांसाठी आपण पाहतोय, मात्र इथून वापसी करून देईल का? अंतिम चेंडू फेकला जाईल पॉवर सर्कलच्या षटकातील आपण पाहतोय। अतिशय सुंदर फटका बॅक टू बॅक त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडूखाली क्षेत्ररक्षण मात्र पाहावं लागेल, चेंडूची मात्र अडवणी केली जाईल का? चेंडूखाली 4 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, तोपर्यंत मैदानामध्ये विचार केला गेला, पाहणे गरजेचं असेल किती धावा जमा केले जातील। मात्र रनआउटच्या स्वरूपात नक्कीच विकेट संपादित केली जाईल। सांघिक यश लाभलं जाते आपण पाहतोय एरमाल टीमला। 5 धावा किती असतील? 3 धावा आणि 4थी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आणि सांघिक यश लाभलं गेलं एरमाल टीमला। आपण पाहतोय पॉवर सर्कलचं पहिलं षटक समाप्त झालंय। संघाची टोटल धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकाल। 2 गडी बाद असताना अवघ्या 10 धावा। कमालीची गोलंदाजी जरूर मानावी लागेल, मात्र थोडस आपण पाहतोय बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न केला जातोय हे दोन्ही टीमला आपण पाहू शकाल, कारण सलामीची जोडी तोडण्यात यश आलं गोलंदाज गुरुनाथला आपण पाहू शकाल। अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले, मात्र तेवढेच चांगले आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण पाहतोय। मात्र इथून अंतिम विचार केला गेला, सुरुवातीचे 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला, मात्र अजूनही 18 चेंडू मागे जर का 30 ते 35 धावा जमा केल्या तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। समोर फलंदाज ऑन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल, विचार केला गेला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती आकाश हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळेल। तर वाजवी 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला। पॉवर सर्कलच्या षटकामध्ये पॉवर दाखवली मित्र म्हणून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय 2 फलंदाज बाद करण्यात यश आलं, मात्र 10 धावा जरूर लागल्या धावपुस्तकावरती। चांगली धावसंख्या जरूर मानावी लागेल, मात्र इथून जर का साजेदारी रचली, चांगली धावसंख्या मैदानामध्ये उभी केली तर नक्कीच एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न केला जाईल इथून टीमच्या माध्यमातून। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती दशरथ वाराला आपण पाहतोय पहिला चेंडू फेकला जाईल। अतिशय तेज तरार वेगवान चेंडू फेकला होता, पंच आमच्याकडे वरतील, पंचांना मात्र कवायत करण्याची संधी मिळाली गेली। ऑफस्टिकच्या मात्र बाहेरून जाणारा चेंडू अवांतरच्या स्वरूपात मिळेल एक एक्स्ट्रा सिंगल धाव। या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 11 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। इथून मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करावी लागेल दशरथ वाराला आपण पाहतोय। ज्या प्रकारे गुरुनाथनं गोलंदाजी केली कमालीची आपल्याला पाहायला मिळाले। शॉर्ट पिच चेंडू जरूर फेकला होता, मात्र तोपर्यंत आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र खराब, मात्र बॅकअप सुंदर राहिला गेलाय। तोपर्यंत मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल आणि 2 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये, कारण चांगली गोलंदाजी होत असताना डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागतील आणि खराब चेंडूवरती मात्र प्रहार चढवावे लागतील मैदानामध्ये आपण पाहू शकाल। मात्र दुसरा चेंडू फेकला जाईल, मयूर हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती सामना करेल। शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू प्रॉपर टायमिंग करता आला नाही। या स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, मात्र तोपर्यंत एक रिस्की धाव घेण्यात मात्र यश आलं आणि एक सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। अद्यापर्यंत ऑन स्ट्राईकवरती फलंदाज आकाशला पाहतोय, ज्या आकाशचा विचार केला गेला यंदाच्या हंगामामध्ये मात्र कमालीचा खेळ दाखवलाय। एरमालच्या मैदानावरती मात्र स्पर्धा झाली होती, या फलंदाजी नावावरती मात्र षटकार हॅट्रिक आपण पाहिली होती। शॉर्ट पिच चेंडू आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र खेळून काढला गेलाय, चेंडू रोखणं मुश्किल होईल। 1 बाउन्स ओव्हर द लाईन आलेला हा दमदार चौकार। या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने वाटचाल करत असताना आपण पाहतोय 18 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात।
तर प्रेक्षक वर्गांसाठी मात्र सुवर्ण संधी असेल। आज पूर्ण दिवसभर हायवा कॅचसाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल। बाळा खैर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कमालीचा झेल टिपला जातोय गुरुनाथच्या माध्यमातून आणि लागणारा तिसरा धक्का आपण पाहतो बॅटिंग करत असताना हेदुटने टीमला आकाशच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कमालीची वापसी करून दिले। कौतुक करेन दशरथ या गोलंदाजाचा, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं गुरुनाथच्या माध्यमातून आणि अप्रतिम झेल टिपला जातोय। ज्या आकाशकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या हेदुटने सी टीमला मात्र पूर्णपणे निराशा दाखवले। चौकार जरूर दाखवला होता, मात्र वापसी कशी असावी याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये पेश केला दशरथ या गोलंदाजांना। कारण कमालीचा फटका दाखवला होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौथ्या चेंडूवरती आपण पाहायला गेला आकाशच्या माध्यमातून, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर देता आलं नाहीये आणि फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागला। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकासाठी ऑनर स्ट्राईकवरती पाहायला मिळेल महेशला आपण पाहतोय। इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल कारण अद्यापर्यंत विचार केला गेला 3 फलंदाज मात्र स्वस्तात बाद झालेत। हेतून टीमला आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या मैदानामध्ये रचावी लागेल तरच मात्र एक चांगली फाईट देता येईल आपण पाहतोय। पुढचा चेंडू फेकला जाईल दशरथच्या माध्यमातून अतिशय सुंदर फटका मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि सक्सेस होताना आपण पाहू शकाल कमालीचा फटका लॉंग ऑनला क्लिअर करत हा येईल बिग हिट 6 धाब्यांसाठी दमदार षटकार। या 6 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 24 धाबा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। अप्रतिम बॅटिंग साकारले मैदानामध्ये आपण पाहू शकाल दोन्ही साईडला मात्र तेवढंच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला गोलंदाजी चांगली मानावी लागेल कारण त्यानंतर मात्र आलेला हा फलंदाज आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात मात्र षटकाराने करून दिले आपण पाहतोय मैदानामध्ये। कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, इथून वापसी करावी लागेल मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र षटक समाप्तीचा इशारा आलाय। 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय। 12 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 24 धावा म्हणजे 12च्या सरासरीने धावगती आखण्याचा प्रयत्न केला जातोय हेदुटने सी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय। तर सन्माननीय मंगळाजी पारदे यांना विनंती असेल व्यासपीठामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। तसेच आमचे पित्राश्री बालारामजी हवाली यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचं आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सहर्ष स्वागत असेल। आपण पाहतोय कमालीचा खेळ रंगला जातोय मैदानामध्ये 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। अद्यापर्यंत विचार केला गेला हेतून टीमची धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा 3 फलंदाज मात्र बाद झाले आहेत। मात्र इथून या 2 फलंदाजाला चांगली साजेदारी करावी लागेल। अद्यापर्यंत 1 डाऊन साठी आलेला फलंदाज ऑनर स्ट्राईकवरती मयूरला पाहतोय आणि 5व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज महेश। ज्या महेशचा विचार केला गेला 2 चेंडूचा खेळ केला मात्र 1 षटकाराच्या सहाय्याने मात्र डावाला सावरण्याचं काम केले जात आहे। मात्र अद्यापर्यंत तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती सचिनला आपण पाहतोय 3रं षटक। हे षटक फार महत्त्वाचं राहील। इथून मात्र हवाई सफर करायला सुरुवात करावी लागेल कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या मैदानामध्ये रचावी लागेल आपण पाहतोय। समोर फलंदाज मयूर उघडाला आपण पाहू शकाल अद्यापर्यंत शांत संयमाने खेळ करत असताना मैदानामध्ये तब्बल 5 चेंडूचा सामना केला अवघ्या 6 धाब्याचं योगदान दिलंय। डबल सिंगलला सातत्याने प्राधान्य दिले जात आहे। मात्र इथून जरी का आपल्या बॅटचा पेस खोलला चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच चांगली बॅटिंग मानावी लागेल। शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ताकदीचा वापर कमी चेंडूला उंची जास्त लांबी कमी चेंडूखाली स्वतः गोलंदाज मात्र चेंडू जमिनीला दान होईल तोपर्यंत मात्र 2 धावा सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 2 धावा पळून काढल्या गेल्यात। अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल आणि या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 26 धाबा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। डबल सिंगलला प्राधान्य दिले जाते त्याचं एकमेव कारण मैदानामध्ये आपण पाहू शकाल कमालीची गोलंदाजी करत असताना गोलंदाज सचिनला आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेख फेकला होता। जर का झेल टिपला असता तर मयूर सारखा फलंदाज बादी झाला असता आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला असता। पुढचा चेंडू अतिशय सुंदर ब्लॉकरला फेकला होता क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकी केला होता यॉर्कर चेंडू मारला होता मात्र तोपर्यंत रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र नकार दिला जात आहे आणि एकाच धावेवर मात्र समाधान मानलं जाईल आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या 27 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती गुरुनाथनं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा त्यानंतर मात्र थोडीशी मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल दशरथच्या माध्यमातून अवघ्या 14 धावा आणि तिथून मात्र थोडीशी वापसी करून देत असताना गोलंदाज सचिनला आपण पाहतोय
अतिशय सुंदर फटका, ताकदीचा प्रचंड वापर आपण पाहावं लागेल. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमापार. आलेला हा दुसरा मोठा फटका आपण पाहतोय. फलंदाज महेशच्या बॅट मधून 6 धाब्यांसाठी ठोकला या दमदार षटकार. या 6 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. कौतुक करेन फलंदाज महेशचा अवघ्या 5व्या क्रमांकासाठी मैदानामध्ये आला होता आणि अद्यापर्यंत पूर्णपणे मात्र डावाला सावरण्याचं काम केलं जात आहे. लोवर फुलटॉस जरूर फेकला होता, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक सिंगल धाव सहजरित्या पूर्ण आणि 2 धावा सुद्धा आपण पाहतो मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग मानावी लागेल आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना हेतून सी टीमची धावसंख्या 35 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम साजेदारी आपल्याला पाहायला मिळते. मयूर आणि महेश या 2 फलंदाज माध्यमातून आपण पाहतोय मैदानामध्ये कमालीचा खेळ दाखवला जातोय. मात्र इथून कमबॅक करून देईल का गोलंदाज आपण पाहतोय. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती जर का झेल टिपला असता तर नक्कीच आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं असता. पुन्हा एकदा मात्र अप्रतिम चेंडू फेकला होता, प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव रोखू शकत नाही आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या बॅटिंग करत असताना 36 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक कसं असावं एक दाखवून दिलाय सचिन. या गोलंदाजाचं कौतुक करेन. अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी असेल, मात्र या अंतिम चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळेल का. मयूर हा फलंदाज ऑनर स्ट्राईकवरती आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. वारंवार ब्लॉकरला चेंडू फेकले जातात आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव रोखू शकत नाही. या सिंगलच्या सहाय्याने तिसरं षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि 18 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 37 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अतिशय सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. तर अंतिम षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज ट्रॅकवरती वापर केला जाईल. पाहावं लागेल. गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय बाळा वारा या गोलंदाजावरती मात्र विश्वास दाखवला जातोय. फार वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू आपण पाहतोय बाळा वारा गोलंदाज ट्रॅकवरती. अंतिम स्लॉगरचा हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल, कारण मयूरचा विचार केला गेला 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये आला होता. अद्यापर्यंत डबल सिंगलला प्राधान्य देत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल. मात्र इथून या अंतिम षटकामध्ये जर का 15 ते 16 धावा जमा करण्यात यश आलं तर नक्कीच एक चांगला धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत 37 धावा धावपुस्तकावरती स्थिर आपण पाहतोय. अजूनही विचार केला गेला अंतिम षटक हाताळणं बाकी असेल. गोलंदाज ट्रॅकवरती इरमाल टीम करून आपण पाहतोय बाळा वारा पंचांच्या उजव्या एष्टीकडून गोलंदाजी करेल. रिव्हर्स साठी अप्रतिम फटका आपण पाहतोय. खेळाडू कक्षाला मात्र सलामी देणारा हा उत्तुंग फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी हा दमदार षटकार. तर मयूरचं कौतुक करेन. वन डाऊन साठी मैदानामध्ये आला होता. अंतिम क्षणापर्यंत खेळपट्टीवरती मात्र राहिला गेला आणि त्या अंतिम षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र दुधारी तलवारीचा वापर केला गेला. रिव्हर्स अटेम्प्ट आणि अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहायला गेला कमालीचा फटका 6 धावांसाठी. मात्र इथून वापसी करावी लागेल. बाळा या गोलंदाज आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र विकेट किपर थोडासा बीट झाला गेला आणि तोपर्यंत मात्र एक लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव मैदानामध्ये मात्र आपण पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 44 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. अद्यापर्यंत मात्र चांगली धावसंख्या मानावी लागेल, कारण 4 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय धावपुस्तकावरती लागले गेले. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू खाली क्षेत्ररक्षण, मात्र थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाले. जर का पहिल्याच आयटम मध्ये चेंडूला उचलून फेकी केला असता तर नक्कीच एक धाव वाचली असती. मात्र क्रिकेट म्हटला तर अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आपण पाहू शकाल. जर्तीरला महत्व मात्र दिलं जात नाही क्रिकेटमध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने मात्र अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हेदुटने सी टीमला आपण पाहतोय. 4था चेंडू फेकला जाईल मयूरसाठी. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहू शकाल. सातत्याने विचार केला गेला या सत्राचा जास्तीत जास्त ब्लॉकरला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो यरमाल टीमच्या माध्यमातून आणि सक्सेस होताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल.
काल आलेला हा डॉट चेंडू मात्र अद्यापही पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल। या 2 चेंडूवरती एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल का? लोअर फुलटा जरूर फेकला होता मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये दशरथला आपण पाहतो चेंडू ते उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा। मात्र तिसरीचा प्रयत्न केला जातोय पाहावं लागेल मैदानामध्ये मात्र तिसरी धाव घेण्यासाठी मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल। मयूर हा फलंदाज लागणारा चौथा धक्का बॅटिंग करत असताना एदुटणे टीमला आपण पाहतोय। संघाची टोटल धावसंख्या अद्यापर्यंत 47 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। अजूनही अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल। या अंतिम चेंडूवरती कोणता आकडा दडला असेल हे पाहणं गरजेचं असेल। या अंतिम चेंडूच्या अखेरीस आपल्याला संघाचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल एदुटणे टीमच्या माध्यमातून। अंतिम चेंडू समोर फेस करेल फलंदाज महेशला पाहतोय ज्या महेशनं पूर्णपणे डाबाला सावरण्याचं काम केलं कारण 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिले गेलेत। अंतिम चेंडू मात्र कमालीचा चेंडू फेकला होता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवला गेला मात्र डायरेक्ट हिट करता आला नाही तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होईल आणि मिळेल एक सिंगल धाव। या सिंगलच्या सहाय्याने पहिल्या पूर्वार्ध समाप्त होईल। आपण पाहतोय 24 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 46 धावा 48 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात आणि येणारे 24 चेंडू कंपल्सरी 49 धाब्याची गरज असेल एरमाल टीमला आपण पाहतोय। जशी दुसऱ्या पर्वाला मात्र सुरुवात होईल आपल्या समोर मायक्रोफोनवरती मात्र आवाज आपल्याला ऐकायला मिळेल द व्हॉइस ऑफ करमेडी प्रकाश भगत यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। धन्यवाद। तर थँक्यू सो मच स्वप्नील कारण विचार केला या विभागामध्ये ज्यावेळी स्पर्धा अनेक ठिकाणी असतात त्यांचा सातत्याने आपला आवाज ऐकायला मिळतोय। तर थँक्यू सो मच। जय वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय। एक दमदार आयोजन एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन दाखवलंय या पर्व दुसऱ्यामध्ये कारण स्वप्न होतं खैरवाडी टीमचं देखील एखाद्या वर्षी आम्ही चांगलं आयोजन करू आणि ते दाखवलंय या 2024 मध्ये जे वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय। ही स्पर्धा असणार 4 दिवस आणि या 4 दिवसीय स्पर्धामधला आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी सामना रंगतोय या खेळपट्टीवरती मोरिया 11 एरमाळ संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ हे दुडणी सी संघ। तर फलंदाजी एक धाडसी निर्णय घेतला होता पहिला सामना चालू असताना तर हे दुडणी सी संघाने तब्बल 24 चेंडूचा सामना केला। 24 चेंडू मध्ये तब्बल 48 धावा रचल्या गेल्या स्कोर बोर्डवरती आणि तब्बल 49 धावेचं लक्ष ठेवलंय सेट टार्गेट असेल एरमाळ संघाला। बघा एक सूचना आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त तुमचे जे 11 प्लेयर असतील ते 11 प्लेयर बसतील खेळाडू कक्षामध्ये अन्यथा कुठलाही प्लेयर आढळला तर तुम्हाला 2 धावेचं पॅनलाइज केलं जाईल लक्षात घ्या। तुमचा स्कोर झालाय तब्बल 48-49 सेट टार्गेट असेल कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल। बघा एक दमदार आयोजन स्पर्धा पाहतोय। प्रथम क्रमांक असणाऱ्या स्पर्धेमध्ये तब्बल 40,000 व भव्य चषक आणि द्वितीय क्रमांक असणारे तब्बल 20,000 व भव्य चषक तृतीय क्रमांक असणारे तब्बल 10,000 व भव्य चषक आणि चतुर्थ क्रमांक असणारे आणि एक आकर्षक एक मालिकावरी म्हणून कुल्लर असणार आहे। उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी देखील एक ब्रँडेड शूज असणार। प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर दिला जाईल आणि ब्रदर स्पोर्ट लाईव्ह कव्हरेज ही टेलिकास्ट केली जाते घर बसल्या प्रेक्षकांना। तर याच नंतर सामना होईल बेकरा सुकीरचा संघ असेल त्याच्या विरोधात संघ असेल एक भल्ल्याजीवाडी संघ। दोन्ही संघ आले असतील तर रिपोर्ट करायचंय समालोचन कक्षेमध्ये एखाद्या आयोजकाला रिपोर्ट करायचं। बघा दोन्ही संघ जर आले असतील बेकरा सुकीरचा संघ आणि भल्ल्याजीवाडी संघ नेक्स्ट सामना असणार दोन्ही संघांना। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 24 धावा एदुटणे सी संघानं रचल्या गेल्या स्कोर बोर्ड वरती तब्बल 49 धावेची गरज असणार आहे मोरिया 11 एरमाळ संघाला। इथून जर चांगली फलंदाजी केली तर नक्कीच एक चांगला सामना जिंकून दाखल एरमाळ संघाचा जर विचार केला त्यांची स्पर्धा देखील झाली होती अप्रतिम स्पर्धा। त्या स्पर्धेमध्ये देखील सुपर 4 मध्ये दाखल झालेला एरमाळ संघ आणि आजच्या दिवसामध्ये खेळ करत असताना चांगला खेळ दाखवलाय। पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 24 चेंडू मध्ये 48 धावा रचल्या गेल्या आणि 49 सेट धावा करायच्यात आता एरमाळ संघाला। इथून गोलंदाज पाहतोय हे दुडणी सी संघाचा
आकाश उघडा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज, ऑन स्ट्राईक वरती भालचंद्र सप्रे आणि ते एक सलामीचे एक गुणवंत जोडी मैदानामध्ये पाहू शकाल. नॉन स्ट्राईकला पाहू शकाल बाळा. चला सामन्याला सुरुवात होते. पॉवर प्लेचे षटक, पॉवर प्ले षटकामध्ये चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. भालचंद्र सप्रा याच्यामध्ये नक्कीच खासियत असणार आहे, चांगला फलंदाज असणार आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पॉवर प्ले षटक आकाशला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, अपील जरूर केले आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट सफलता प्राप्त केली. आकाश या गोलंदाज पहिला आधी धक्का लागलाय मोरिया 11 एरमाल संघाला. बॅक टू डग आउट भालचंद्र सप्रे. काय सुरुवात दुसऱ्या सत्रामध्ये, अप्रतिम सुरुवात दाखवली. पहिल्याच गुड लेंथ वरती चेंडू फेकला गेला आणि बॅटची थोडीशी इनसाइड एज लागून विकेट किपरने चांगलं काम केलंय. एक चांगला मोठा धक्का दिला एरमाल संघाला. भालचंद्राच्या माध्यमात लागलेली पहिला धक्का एरमाल संघाला. इथून विचार केला पॉवर प्ले षटकामध्ये कमीत कमी 12 ते 13 धावा कराव्या लागतील, कारण 49 धावेचा सेट टार्गेट असणार मोरिया 11 एरमाल संघाला. ते टार्गेट जर चेस करायचं असेल तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट घेणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. अप्रतिम स्पर्धा पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच पाहू शकाल बबन पारधी सर, लेग पंच अर्थात आमचे मामा नरेशजी चौधरी. बघा प्रेक्षकांसाठी देखील ऑफर असणार आहे. प्रत्येक हायवा कॅच साठी 100 रुपये देण्यात येतील. बाळा खैर यांच्या माध्यमातून ही ऑफर असणार आहे. बघा कॅश प्राइस जमा असणार आहे आमच्याकडे. प्रेक्षकांना देखील संधी असणार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले गोलंदाज आकाशने. अप्रतिम सुरुवात दाखवली. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना तब्बल 49 धावा बनवायचे एरमाल संघाला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले गोलंदाजानं. आपल्या नावावरती चांगली विकेट मिळवली. भालचंद्र सप्रे या फलंदाजाची 0 धावसंख्येवरती बाद करण्याचं यश मिळालंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे तेज तरार चेंडू फेकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल आकाशच्या माध्यमातून. विचार केला हाईट देखील भरपूर असणार आहे, तितकाच चांगला गोलंदाजीचा वापर देखील चांगल्या लेंथ वरती सातत्याने पाहायला गेले. 2 चेंडू निर्धाव 1 विकेट प्राप्त केले गोलंदाजांना. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये खेळपट्टीवरती पाहतोय. या पुन्हा एकदा बॅट फिरवली जरूर होती, मात्र बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाहीये. गुरुनाथ नक्कीच वन डाऊन साठी आला. अद्यापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. 2 चेंडू मध्ये अद्यापर्यंत बॅटचा आणि चेंडू संपर्क झाला नाही. इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू जर फेकले तर मोरिया 11 एरमाल संघावरती प्रेशर असणार आहे. तुम्हाला प्रेशर जर रिलीज करायचं तर एखादा चौकार किंवा षटकार ठोकावा लागेल, कारण पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली. अद्यापर्यंत 3 चेंडू मागे शॉर्ट ऑफ लेन. पुन्हा एकदा वारंवार चांगली गोलंदाजी. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू फेकला. यस पंचांचा इशारा आलाय. इट्स वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळेल बोनसच्या स्वरूपात. इथे धावफलकावर धावा 3 चेंडू मध्ये एक अवांतर धावा आली गेले. तब्बल 1 धाव संख्या धावफलकावरती लागली गेले मोरिया 11 एरमाल संघाची. सुरेख सुरुवात मानावी लागेल. पटका फसलाय बऱ्याच वेळ चेंडू. बॅटचा इनसाइड मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाजी फॉलोवरती चेंडू. इथे लागलेला धक्का क्रमांक 2 एरमाल संघाला. मोठा धक्का लागलाय. पुन्हा एकदा खराब फलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला दुसऱ्या सत्रामध्ये आणि ते लागलेली दुसरी विकेट. गुरुनाथ बॅक टू डग आउट. अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले आकाश या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या होत्या एरमाल संघाला, त्या धावा बनवू दिल्या नाहीत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आकाशच्या माध्यमातून. 4 चेंडू मध्ये 1 धाव संख्या धावफलकावरती लागली गेली. इनॅट नंबर 3 साठी रवाना झालाय फलंदाज. ऑन स्ट्राईक वरती असणार सुरेश आणि बाळा. सलामीला गेलेला फलंदाज पाहू शकेल. बाळा ऑन स्ट्राईक वरती अद्यापर्यंत एकही चेंडू प्लेस केला नाही, म्हणजे स्ट्राईक देखील रोटेट झाली नाहीये. फक्त अवांतर धाव आली होती. ते चौथा चेंडू फेकत असताना थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू फेकले गेलात आणि एक अतिरिक्त धाव मिळाली होती. ब्लॉक कॉलचा चेंडू होता. बॅटचा इनर एज बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू जात असताना तब्बल 2 धावा सहजरीतीने कंप्लीट. 5व्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 2 धावीच्या मदतीने धावफलकावर धावा मोरिया 11 एरमाल संघाची धावसंख्या 3. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकामध्ये. या चेंडूवरती कुठला तरी मोठा फटका खेळावा लागेल फलंदाज सुरेशला. सुरेश आणि बाळा अशी जोडी मैदानामध्ये पाहू शकाल. एखादी पार्टनरशिप खूप महत्वाची असेल मोरिया 11 एरमाल संघासाठी, कारण पहिल्याच चेंडूवरती हाफ ट्रॅकर चेंडू होता. याच चांगलं डिसिजन पंचांचा आलाय. भरपूर चेंडू
वरतून निघून गेलाय, हाईट देखील भरपूर होती आणि चांगला निर्णय आलाय दोन्ही पंचांच्या माध्यमातून। एक अवंतर धाव पुन्हा एकदम पाहायला मिळाली। 4 धावसंख्या धावपलकावरती लागले, 1 बाउन्स देखील असणाऱ्या गोलंदाजासाठी। स्लोवर पदी चेंडू, अप्रतिम षटक फेकण्याचं काम केले खास तर आकाशनं पहिलं षटक समाप्त झाले पॉवर प्ले षटकामध्ये। पॉवरफुल गोलंदाजी दाखवले आकाश या गोलंदाजानं, तब्बल अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवले आपल्या गोलंदाजी करत असताना। अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल। चला हे दुटने सी संघ स्पीडअप करायचं बघा, टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये आणि भेकरा सुकीरचा संघ जर उपस्थित झाला असेल आणि बल्ल्याची वाडी तर दोन्ही संघाचे संगणकांना विनंती करतोय आपण आयोजकांशी रिपोर्ट करायचा आहे बघा। नेक्स्ट सामना असणार आहे, नेक्स्ट सामन्यासाठी तुमचा टॉस केला जाईल तर दोन्ही संघ जर आले असतील बघा। धावपलकावर धावा फक्त पहिल्या षटकामध्ये फक्त अवघ्या 4 धावा लागल्या गेल्यात, अजूनही तब्बल 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात मोरिया 11 हेरमाळ संघाला तब्बल 45। जय भागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा करत एक दमदार एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन करून दाखवले। विचार केला भालचंद्र खैर आणि सुकेशजी खैर यांच्या माध्यमातून एक मोठ्या मोठ्या चमचमत्या ट्रॉफ्या लाभल्या गेल्या या स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून डॉक्टर पांडुरंग भगत यांच्या माध्यमातून तब्बल 2551 रुपयाची आर्थिक व्यवस्था लाभली गेली या स्पर्धेसाठी। मान्य श्री धर्माजी खैर मंगलमूर्ती चायनीज कॉर्नर चे ऑनर त्याच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची कॅश प्राइज लाभली गेली आणि हनुमान जी खैर यांच्या माध्यमातून तब्बल 1000। सांग्या कवटे त्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये। आत्माराम चौधरी त्यांच्या माध्यमातून एक गोलंदाज आणि फलंदाजासाठी ब्रँडेड शूज पाहायला मिळाले। कमालीचा फटका खेळण्याचा फाईन लेग रिजन मध्ये यस लेगच्या दिशेने इथून लेग स्टंपच्या भरपूर बाहेरून चेंडू फेकला गेलाय, एक अतिरिक्त धाव मिळेल। 5 धावसंख्या धावपलकावरती लागल्या, दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज हेतुटनेसी रवी गिरा। सांघिक कोट्यामध्ये दुसरं षटक पाहू शकाल। पुन्हा एकदा त्याच पदी चेंडू फेकलाय, इथून मात्र यष्ट्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय, कारण इथून जास्तीत जास्त आता मोठ्या फटक्याची गरज असणार मोरिया 11 एरमाळ संघाला। तो मोठे फटके अजूनपर्यंत येत नाहीये बॅट मधना बाळाचा जर विचार केला सलामीला आलेला फलंदाज होता, इथून जर स्ट्राईक मिळाले आणि पहिल्या चेंडू डॉट फेकला चेंडू गोलंदाज रवीना। पुन्हा एकदा या चांगला फटका बॅटच्या अप्रतिम टायमिंग झालाय, थर्ड मॅन दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, पंचांचा इशाराले चौकार दमदार चौकार पाहायला मिळालाय। पहिला चौकार बाळाच्या बॅट मध्ये येतोय एरमाळ संघाला। विचार केला या चौकाराच्या सहाय्याने धावपलकावर धावाचा विचार केला, धावपलकावर धावा लागल्यात, लॉस ऑफ 2 विकेट, 9 धाव संख्या। चांगला फटका पाहायला मिळाला, एक हाफ ट्रॅप कट चेंडू होता, चांगला फटका देखील कव्हर केला थर्ड मॅन दिशेमध्ये। थोडस क्षेत्ररक्षण मध्ये चेंजेस पाहायला मिळाले। विचार केला 24 चेंडू मध्ये तब्बल 48 धावा रचले गेल्या, सेट टार्गेट होते 49 धावा बनवायचे 24 चेंडू मध्ये। इथून जर विचार केला दुसरं षटक चालू असताना तब्बल 2 चेंडू सामना केला बाळाने, तब्बल 4 धावेचं योगदान दिले आपल्या संघासाठी। इथून जर बाळा शेवटपर्यंत राहणं खूप महत्त्वाचं असेल एरमाळ संघाच्या माध्यमातून। जर विचार केला जर बाळा शेवटच्या श्रेणीपर्यंत राहिला तर नक्कीच सामना पुन्हा एकदा त्याच पदी चेंडू इथे फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असणार, तोपर्यंत एक सिंगल सहजरी थोडीसे फेकी खराब पाहायला मिळाली, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा मोजाव्या लागतील हे तुटणीसी संघाला। या छोट्या चुका तुम्हाला भरपूर महागात पडते, शेवटच्या क्षणाला तुम्ही 1-2 धावासाठी हारतात तेव्हा तुम्हाला या चुका खूप महागात पडत असतात। तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, पुन्हा एकदा त्या शॉर्ट सिलेक्शन निवडला होता, चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण लगावलं गेलं होतं फाईन लेग रिजन मध्ये। धावपलकावर धावा 2 धावीच्या मध्ये तब्बल 11 धावा धावपलकावर, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा यस लेग स्टंपच्या वरतून चेंडू निघून गेलाय, एक आव्हान तर पुन्हा एकदा धावपलकावर 1 धाव ऍड होईल। धावपलकावर धावा पाहू शकाल तब्बल 12 धाव संख्या। विचार केला या गोलंदाजाने तब्बल 5 चेंडू फेकले जवळपास, पहिला चेंडू वाईड फेकला, त्याच्यानंतर डॉट चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला फाईन लेग रिजन मध्ये थर्ड मॅन दिशेमध्ये आणि त्याच्या चौथ्या चेंडूवरती 2 धावा आणि इथून 5व्या चेंडू देखील वाईड चेंडू फेकला गेला। म्हणजे अद्यापर्यंत विचार केला या गोलंदाजाने 3 चेंडू फेकले, 3 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज रवी
गोलंदाज पुन्हा एकदा फटका बसला याच पंचांचा लेग बिफोर विकेट चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून लेग बिफोर आउट दिला जाईल बघा दोन्ही संघाच्या लक्षात घ्यायचं लेग बिफोर आउट असणार आहे बघा एक मोठी स्पर्धा असणार धावपलकावर धावा लागल्या तब्बल 12 धावसंख्या अजूनही येणारे 14 चेंडू असतील 14 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायचे येरमाळ संघाला तब्बल 37 धावा तर चला वागेश्वर बेकरा संघात संघनायक आणि बल्याजवाडी संघात संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे वागेश्वर 11 बेकरा संघात संघनायक सुकीर तसेच बल्याजवाडी संघात संघनायक टॉस साठी यायचं आहे तिसरी सफलता लागली मैदानाच्या बाहेर काढून देण्याचं काम केलंय रवी या गोलंदाजानं ज्या रवीने तब्बल 3 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या होत्या असं वाटत होते की महागड षटक होती की काय माझा चांगला कमबॅक चौथ्या चेंडूवरती लेग बिफोर विकेटची अपील जरूर केली होती अपील मध्ये उत्साह भरपूर होता आणि चांगलं डिसिजन पाहायला मिळालं पंचांच्या माध्यमातून मेन पंच बबन पारधीच्या माध्यमातून लेग बिफोर इट्स आउट होता नक्कीच आउट दिला गेलाय आणि लागलेला तिसरा धक्का मोरिया 11 एरमाळ संघाला इथून थोडस संघ अडचणीमध्ये सापडला गेला एरमाळ संघ येणारी 14 चेंडू 37 धावेची गरज पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहू शकाल रवीच्या माध्यमातून देखील अप्रतिम कमबॅक पाहायला मिळाला बघा 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या चौकार देखील खाल्ला होता तिसऱ्या चेंडूवरती बाळानं पांडले ग्रीजर मध्ये चौकार जरूर लगावला होता त्याच्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळाला अप्रतिम कमबॅक पाहिला शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला धावपलकावर धावा स्थिर पाहू शकाल 12 धावसंख्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू संपर्काने षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त झालाय म्हणजे 12 चेंडू खेळ समाप्त झालाय 12 चेंडू मध्ये फक्त धावपलकावर धावा लागल्या गेल्या तब्बल 12 धावसंख्या येणारे चेंडू असतील 12 धावा बनवायच्या ते येरमाळ संघाला तब्बल 37 धावांची गरज तर बल्याजवाडी गावातील एक खेळाडू आपण पाहतो प्रकाशजी भला आपण आला असाल तर व्यासपीठात संपर्क साधायचा आहे प्रकाश भला आपल्याला विनंती असेल आयोजकांनी संपर्क साधायचा आहे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून व्यासपीठात संपर्क साधायचा आहे जाऊया मैदानाकडे विचार केला 12 चेंडूचा सामना फिनिश झालाय 12 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा धावपलकावरती लागल्या मोरिया 11 एरमाळ संघाच्या एक थोडीशी बिकट अवस्था पाहायला मिळाली खेळ करत असताना फलंदाजी करत असताना तबला एरमाळ संघांना विचार केला पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती भालचंद्र सप्रे आउट झाला त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाने मोठ्या फटक्याची खेळी केली नाही फक्त बाळाच्या बॅटमध्ये एक चौकार आला त्याच्यानंतर कुठलाही मोठा फटका आला नाही काय फटका मिड विकेटच्या रिझर्व मध्ये क्षेत्रकाच्या आवाकाच्या वरतून टोकला ब्रँडेड षटकार कमालीचा फटका आणि ते प्रेक्षकांनी देखील जेल टिपला गेलाय नक्कीच 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल चांगला जेल टिपलाय बघा ऑफर होते बाळा खैरच्या माध्यमातून हायवा कॅश साठी प्रत्येक हायवा कॅश साठी 100 रुपये लागले गेले होते आणि कॅश प्राइज आमच्याकडे जमा असणार आहे बघा पहिल्या चेंडूवरती कमालीचा फटका आणि ते काय कमबॅक केलाय गोलंदाजानं अप्रतिम कमबॅक ज्या फलंदाजाने षटकार टोकला होता त्या फलंदाजाला इथे एष्ट्या वाकवले गेल्या लागलेला चौथा धक्का मोरिया 11 एरमाळ संघाला सुरेश बॅक टू डग आउट चौथा धक्का लागलाय मोरिया 11 एरमाळ संघाला काय सुरुवात झाली होती या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती काय उत्तुंग षटकार ठोकला होता सुरेशना थोडसा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपल्या एष्ट्या वाकवल्या गेला गोलंदाज देखील फार चांगला चेंडू फेकला होता गोल्डन स्पोर्ट वरती चेंडू फेकला होता आणि एष्ट्या वाकवल्या गेला फलंदाज लागलेला चौथा धक्का मोरिया 11 एरमाळ संघाला धावपलकावर धावा पाहू शकाल तब्बल 18 धावसंख्या येणारे 10 चेंडू तब्बल 31 धावींची गरज एखादा दुहेरी जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये एक रोमांचक
सामना पाहायला प्रेक्षकांना भेटेल. विचार केला आजचा पहिला दिवस या स्पर्धेमधला जय वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. 2 चेंडू सामना फिनिश झालाय. पॉइंटच्या दिशेमध्ये शतरक्षक असणार तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न प्रतिम शतरक्षण पाहू शकाल. 2 धावा सहजरीतीने कंप्लीट. 2 धावेने काही फरक पडणार नाही दुटणे सी संघाला. इथून मोठ्या फटक्याची गरज असणार आहे मोरिया 11 एरमाळ संघाला. जर विचार केला इथून जर मोठ्या फटक्याची जर खेळी केली तर नक्कीच सामन्या बाजूने आपल्या बाजूने सामना झुकेल. येणारे 9 चेंडू 29 धावींची गरज. बघा तब्बल 24 चेंडू मध्ये तब्बल 49 धावींची गरज होती एरमाळ संघाला. तब्बल 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या होत्या. यस ऑफ स्टंपच्या भरपूर बार चेंडू फेकला गेलाय. एक अतिरिक्त अजून एक धाव ऍड होईल धावपलकावरती. तब्बल धावपलकावरती धावा मोजल्या गेल्या. तब्बल 21 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 9 चेंडू 28चं समीकरण राहिलं गेलं मोरिया 11 एरमाळ संघासाठी. एखादा मोठा फटका येईल काय कमालीचा. ब्लॉकॉलचा चेंडू फेकला गेलाय. कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाजा विचार केला गोलंदाज पाहू शकेल भरतनं पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता. त्याच्यानंतर थोडासा कमबॅक दाखवला होता. विकेट मिळवली होती सुरेशने चांगला फटका मोठा लगावला होता. मिड विकेट रिजन मध्ये 6 धावा मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर 2 धावा. त्याच्यानंतर एक वाईड चेंडू. त्याच्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला भरतच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेनचा पूल केलाय पॉइंटच्या दिशेमध्ये. शतरक्षक असणार आणि चांगलं शतरक्षण पाहायला मिळालंय. आणि ते लागलेला 5वा धक्का मोरिया 11 एरमाळ संघाला. गडी बाद होतय संजय. थँक्यू. तर आगमन झालं आपण पाहतोय सन्माननीय सोमवार दोरे तसेच त्यांच्या समेत पांडुरंगजी उघडा आणि तसेच कृष्णाजी भगत या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचंय. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. 5 चेंडू सामना फिनिश झालाय. अप्रतिम कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू ते षटकार ठोकला होता. त्याच्यानंतर काही कमबॅक पाहायला मिळाला. 2 सफलता प्राप्त केली या षटकामध्ये. भरतनं देखील अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहू शकाल. नवीन फलंदाज इनॅट नंबर 7 साठी आलेला फलंदाज पाहू शकाल सुकीर. येणारे 7 चेंडू असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं तब्बल 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये धावपलकावर धावा पाहू शकाल मोरिया 11 एरमाळ संघाच्या. तब्बल 21 धावा स्थिर असतील. येणारे 6 चेंडू मध्ये धावा बनवायचे. आता मोरिया 11 एरमाळ संघाला तब्बल 28 धावींची गरज असणार आहे. भरपूर महागडा आव्हान झालंय. सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर तब्बल 4 षटकार ठोकावे लागेल. एखादा चौकार यावा लागेल तर सामन्यामध्ये मजल मारू शकेल मोरिया 11 एरमाळ संघ. एरमाळ संघाचं मी म्हणेन चुकलं कुठं पहिल्या षटकामध्ये भालचंद्र सप्रेसचा पहिल्या चेंडूवरती विकेट. त्याच्यानंतर सुरेश. त्याच्यानंतर बाळाभात देखील झाला. कुठल्याही खेळपट्टीवरती जास्तीत जास्त वेळ थांबला नाही फलंदाज. आणि इथून पूर्णपणे एरमाळ संघ अडचणीमध्ये सापडला गेलाय. हे दुटणी सी संघाने चांगला कमबॅक दाखवलाय. कारण चांगलं डिसिजन घेतलं होतं. टॉस जिंकून पहिलं एक धाडसी निर्णय जरूर स्वीकारला गेला होता. चांगली सुरुवात देखील झाली होती हे दुटणी सी संघाची. आणि तब्बल 24 चेंडू मध्ये तब्बल 49 धावा रचल्या गेल्या होत्या. आणि तब्बल 24 चेंडू मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये मोरिया 11 एरमाळ संघाला धावा बनवायच्या होत्या. त्या धावपलकावरती 3 षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल. तब्बल स्थिर 5 गडी बाद असताना तब्बल 21 धाव संख्येवरती गाडी थांबली गेली एरमाळ संघाची. आणि येणारे 7 चेंडू बाकी असतील. धावा बनवायचे तब्बल 28 धावा. चला हे दुटणी सी संघ स्पीडअप करायचंय. बघा पहिला सामना आजच्या दिवसामधला या स्पर्धेचा मधला पहिल्या सामन्यामध्ये शेवटचा षटक या इनिंग मधला बाकी असणे. 7 चेंडू मध्ये तब्बल 28चं समीकरण बाकी असणार आहे. हॅलो. तर चला वागेश्वर 11 बेकरा संघाचा संगणक टॉस साठी याचा हे षटक सामन्या अगोदर जर का दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी आले नाही तर आपल्याला सामना कमी षटकांचा खेळावा लागेल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली. बल्ल्याजवाडी संघाचा संगणक आलाय. पहिला चेंडू 30 चेंडू फेकला गेला होता. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकला. दमदार चौकार पाहायला मिळाला. उशिरा का न होई इथून चांगला चौकार पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये इथून आलेला हा पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या सहीने धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल स्कोर बोर्डवरती तब्बल स्कोर माझे मित्र सांगतील तब्बल 25 धावसंख्या. विचार केला स्कोरर भूमिकेमध्ये रामदासजी उघडा. त्यानंतर ब्रदर्स स्पोर्ट्स मध्ये देखील चांगलं टेलिकास्ट कव्हरेज एक
चांगली क्वालिटी पाहायला मिळत आहे. घर बसल्या प्रेक्षकांना ही स्पर्धा पाहू शकाल. अप्रतिम दर्जाचं आयोजन पाहायला मिळालं जय बागेश्वर 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून. कमालीचा फटका पुन्हा एकदा लॉंगांच्या वरतून ठोकलाय. वन बाउंस सीमा पार चौकार. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. तर चला बेकरा संघाचा संघनायक टॉस साठी यायचा आहे. भल्याजवाडी संघाचा संघनायक टॉस साठी आलाय. लगातार दुसरा चौकार सुरेशच्या बॅट मधना या षटकामध्ये ठोकला गेला. तब्बल 8 धावा खर्च केला 2 चेंडू मध्ये. कमालीची फटकेबाजी. याच फटकेबाजीची कमी होती एरमाळ संघाला. ती फटकेबाजी शेवटच्या क्षणाला होते. अद्यापर्यंत विचार केला येणारी 4 चेंडू आणि तब्बल 20 धावींची गरज. एखादा दुहेरी मोठा फटका येईल काय? या 4 चेंडू मध्ये जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये नक्कीच मजल मारू शकेल मोरया 11 एरमाळ संघ देखील. कारण विचार केला चांगली सुरुवात झाली. गोलंदाज पाहू शकाल अरुण तब्बल 2 चेंडूवरती 2 चौकार. थोडासा स्लोवरपती चेंडू चकमा दिलाय फलंदाजाला. 2 सलग चौकार केल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला अरुणच्या माध्यमातून. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. इथून पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवला हे दुटणेसी संघानं. जर विचार केला आता येणारे 3 चेंडू असतील आणि तब्बल 20 धावींची गरज. कमालीचा पहिला सामना पाहू शकाल. शॉर्ट ऑफ लेनचा पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. महेशनं कुठली गलती केली नाही. लागलेला 6वा धक्का मोरया 11 एरमाळ संघाला मिळतोय. सुरेश होतय बाद. शेवटचे 2 चेंडू या सत्रामधले जर विचार केला पहिल्या इनिंग मधले येणारे 2 चेंडू 20 धावींची गरज. 2 चेंडू सामना चांगला फटका येतोय. चौकार पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणाला चौकार आलाय. 5व्या चेंडूवरती दशरथ वाराच्या बॅट मधना विचार केला धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल 33 धाव संख्या. शेवटचा चेंडू असल्या शेवटच्या चेंडूमध्ये 1 चेंडू 16 धावींची गरज. पूर्णपणे सामना हेतुटी सी संघाच्या बाजूने झुकवला गेलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी दाखवली. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सफलता प्राप्त केल्या होत्या. अरुणने चांगली फटकेबाजी. इथे पहिलाच सामना फिनिश झालाय. हार्ड लक मोरया 11 एरमाळ संघ. तसेच जिंकलेल्या संघाचं देखील अभिनंदन. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. हे दुटणीसी संघाने सामना जिंकला गेला आणि परास्त झालेला संघ एरमाळ संघ पाहायला मिळाला. हार्डलक असतील एरमाळ संघ. कारण विचार केला धावा चेस करायचे होते एरमाळ संघाला. त्या धावा चेस करता आला नाही. 24 चेंडू मध्ये तब्बल 49 धाबींची गरज होती आणि पूर्णपणे आपल्या बाजूने सामना झुकवला गेला हे दुटणीसी संघानं. आणि तब्बल पहिल्याच राऊंड मध्ये आपली मजल मारली गेले. तर मी विनंती करते बेकरा संघाचा संघनायक आणि भल्ल्याचवाडी संघाचा संघनायक दोन्ही संघाचे संघनायक